कशी वाटते ट्रेंडिंग साडी? पण मला तर खूप बकवास वाटते, कारण ह्याचं ना साईड पदर करता येत ना, ह्याच्या निर्या करता येत. साडी इतकं नेसायला दमवते ना, काही सांगायला नको. पण हा असं वन साईड सोडलं ना साडी एकदम छान वाटते. आणि ब्लाऊज वगैरे काय ह्याच्यावरचं मी शिवलेलं नाही अजून, का तर मला ही साडी नेसताच येत नाही आहे. नाही याचं काही मला पदर पण करता येते ना, निर्या पण करता येत नाही. तुम्हाला काय निर्या दिसतेच की नाही माहीत नाहीत, पण निर्या अजिबात त्याच्या सरळ होत नाहीत, वर खाली होते त्यामुळे मी ब्लाऊज शिवायला टाकला आहे. अजून त्यांनी काही दिला पण नाही, मी काही मागितला पण नाही. आता बघते हे बघ कॉन्ट्रास्टमध्ये यूज केलं आहे असं. आणि साडी ब्लाऊज कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रियाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, मी एक साधी गृहिणी हाऊसवाईफ म्हणून घर सांभाळता आपलं हे यूट्यूब चॅनलला सुरुवात केलं होतं. तर बघा, ह्या यूट्यूब चॅनलवर आज 100पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत. तर हे माझ्यासाठी खूप मोठं यश आहे. तर तुम्ही दिलेलं प्रेम, सपोर्ट आणि विश्वास यासाठी मी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद करते. तर तुमच्यामुळेच मला हा आत्मविश्वास मिळतोय आणि पुढे काहीतरी नवीन करण्याची किंवा चांगलं काहीतरी करण्याची मला प्रेरणा मिळते. तर मंडळी, मला हा सपोर्ट माझ्यासोबत नेहमी राहावी अशी मी रिक्वेस्ट करते. 2026मध्ये मी अजून चांगले आणि प्रामाणिक व्हिडिओज, कंटेंट, ब्लॉग्स जे काय असतील ते बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि पण त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर सर्वांनी मला सपोर्ट करा. आणि तुम्हाला जे काही सूचना द्यायच्या असतील, जे काही सल्ले द्यायचे असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला सर्वजण एकत्र पुढे जाऊया. तर माझ्या गोड अशा प्रेमळ यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी बघा, आम्ही आमच्या कॉलनीतलं सगळेजण काही नाही, पण सई त्यांची फॅमिली, परत स्नेहल ताई त्यांची फॅमिली आणि आम्ही आणि नवीन वर्षाची खूप जोरदार स्वागत करणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंत खूप मजा मस्ती करणार आहे. तर आम्ही बनवणार आहे बघा पनीर पुलाव, आणखीन भजी बनवायचं प्लॅनिंग चालू आहे. माहीत नाही काय फिक्स होते की नाही. परत भजी, परत पनीर पुलाव वगैरे बनवायचं प्लॅनिंग चालू आहे. 5 वाजले ऑलरेडी, 5 नाही 6 वाजत आले, अजून काही तयारी नाही आहे. तर आता इथून पुढे आम्हाला कामाला लागायचं आहे बघा. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. आज आम्ही 31st एन्जॉयसाठी नियोजन करत असताना जो स्वीट पदार्थावर कोणता बनवायचा यावरती चर्चा चालली होती ह्या महिला मंडळांची. तर अजूनपर्यंत काय निर्णय आलेला नाही. आपला भारतीय पदार्थ त्यांना आवडतोय, तो म्हणजे जिलेबी. जिलेबीवर हे आहे, पण जिलेबीच्या ऐवजी अजून 1-2 मिनिटात आम्ही निर्णय घेतो आणि पुढच्या तयारीला लागू. या नियोजनामध्ये रबडी एक ऑप्शन ठेवला आहे स्वीटमध्ये, त्यानंतर फ्रूट कस्टर्ड एक ठेवला आहे, जिलेबी एक आहे. आता ह्या 3 मधला कोणता मेनू फायनल ठरतोय ते बघून व्हेज पुलाव तर फायनल आहे. त्यानंतर केक आहे आणि रात्री खूप एन्जॉय आहे. 31 डिसेंबर होऊन जाईल पण यांचा काय मेनू आज आमचे मेजरची तर कमी आहे 30% एन्जॉयमेंटसाठी. तर ब्लॉग मध्ये एंडिंग पर्यंत राहावा, म्हणजे तुम्हाला कळेल मेन्यू कोणता फिक्स झालेला आहे. ओके. प्राजक्ताचा इकडे बघा हो. तर या आहेत बघा प्राजक्ताताई, सई त्यांच्या, अहो ऐका ना इकडं, या आहे सई त्यांच्या मम्मी. नेहमी तुम्हाला मी सई त्यांची फॅमिली, सई स्वरा असंच बोलत आले. तर त्यांच्या मम्मींना कधी मी दाखवले नव्हते ब्लॉगमध्ये, तर आज बघा दाखवते. त्यांचं नाव आहे प्राजक्ता. ओके. तर गाईज बघा, आम्ही 3 फॅमिलींसाठी फ्रूट कस्टर्ड बनवतोय. 4 लिटर दूध आणलेलं आहे. काय बनवायचं आहे तर एवढं दूध होतायला लागलाय, काय बनवायचं आहे? मला नाही माहिती. फ्रूट केशर मसाला जाणार होता. तुम्ही बघू शकता. काय जानू इकडे
तुम्ही बघू शकता गाईज इकडं दूध किती छान उकळायला लागलं. याच्यामध्ये काय काय टाकलं आता आपण? फक्त साखर त्याच्यामध्ये टाकलं ना? फक्त साखर हा. आणि केशरी मिल्क मसाला. केशर मिल्क मसाला टाकले काय? हीच काय? पान मसाला नाही, केशरी मिल्क मसाला. हो, बेइज्जती करू नका माझी. तर याच्यामध्ये बघा आता फक्त साखर टाकले आणि त्याला पान लय आवडतं. केशरी मिल्क मसाला टाकले आणि इकडे बघा हे काय हो? कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर त्यात मिक्स करायचं आता. मिक्स करायचं याच्यात. आणखीन आम्ही बघा काय काय आणलं ह्याच्यामध्ये ॲड करायला. ड्रायफ्रुट्स बघा इकडं, हे बदाम आहे, काजू आणि हे काय हो? चेरी. चेरी आहे, अजून चारोळी, परत ही चारोळी आहे, पिस्ता आहे. आणखीन इकडं चारोळी आहे. तर बघा एवढे सगळे ड्रायफ्रुट्स आणलोय. तर इकडं मस्त दूध शिजवायचं चालू आहे स्नेहल ताई त्यांचं. एवढं डीपली काय बघतात बघा त्यांनी आतमध्ये. जानू बघायला लागलीत म्हणा. चारोळी जाईल. हळू जाऊ द्या. माझ्या हातावर येईल चारोळी. चारोळी नंतर आता जाईल बघा बदाम. बदाम आहे, काजू. ही आणा. तर फ्रेंड्स बघा इकडं फ्रूट कस्टर्ड बनवून तयार आहे. आता याला ठेवायचं का? फ्रीजला ठेवायचं आहे काय? फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. थंड झालं की मग याच्यामध्ये बनाना आणि ॲपल कापून टाकायचं आहे. तर इकडं बघा व्हेजिटेबल पुलाव बनायचं चालू आहे. पुलाव, पनीर पुलाव बनवायचा आहे. अहो सकुलाव म्हणला ना कुठला? तर बघू शकता गाईस तुम्ही इकडं मस्तपैकी व्हेजिटेबल पुलाव बनवून रेडी आहे खाण्यासाठी. तोंडाला पाणी सुटलं का कमेंट मध्ये सांगा. हा? होय. आणि काय तिथं बसणार ना तुझ्या तर गाईज बघा इकडे आमची चिल्लर पार्टी बसली आहे जेवायला. रिया कसं झाले भात? खाजवायला लागले. शेवर एकच झाले भात. छान झालाय का? हो पुलावच आहे, पुलाव. मसाला भात आहे. मसाले भात म्हणा, पुलाव म्हणा, काय नुसतं भात म्हणा. बिर्याणी नाही, मसाले भात आहे. कसा आहे सन्निधी? सन्निधी आपल्यासारखं आहे का वेगळा आहे? मला माहित नाही. इथं बघा बारक्यांची पार्टी संपली, आता मोठ्यांची चालू झाली आणि आम्ही फक्त अजून बिर्याणीचीच पार्टी केल्या. अजून राहिलंय पार्टीचं. तर बघा इकडे गार गार फ्रूट काय? कस्टर्ड फ्रूट. फ्रूट कस्टर्ड रेडी आहे. आता मस्त पुलाव खाल्ला. आता बघा गार गार खायचं आहे थंडीत. यम्मी यम्मी. टेस्टी टेस्टी. तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. थोडं घाल.
बर्थडे बिड्डे काय नाही. अगं तोंडमध्ये काय तर आहे. फोटो काय माहिती हॅपी न्यू इयर. कसं पण हॅपी न्यू इयर तर म्हण. हा त्यावेळेस ना आज एक सर्व बोलले की एक रुसतंय. पण आता आज जरा समाधानाने पुरी आहे. I sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves. Stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Cold stretch beyond the earth's gentle sigh. A lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves. Stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on केक खाल्लाच नाही खा ग. दे तिला केक तर दे तिला. लाव लाव. फाटले कानाची. ए, उड्या मारून जाऊ आता, समोर. अगं डोक्यात पडलं कसं बरं ते. लागलं काय? जाई अंदर पुढे जाऊन थांब त्याच्यापाशी. ये डोक्यात त्याची. तर गाईज बघा इकडे आमची पार्टी संपली आता
आता उरलेला भात बघा स्नेहल ताईने 3 वाटणी केली इकडं. एवढा भात उरलाय बघा, बघू शकता इकडं. कमीत कमी 1.5 किलोचा भात उरलाय एवढा. किलोचा नाही काही, अर्धा किलोपेक्षा जास्त आहे क्या हो? भाजी आहे ना याच्यामध्ये. टोटल सांगायला लागले हो मी. आणि इकडे बघा हे, ह्याचं नावच मला अजून खाऊन संपलं तरी येईना. ती भांड भाताचं नेऊन ठेवून ती हे फारलं तर राहिले बघा. काट्यावर भांडी घासून ठेवलं. हे कशात घेणार? फ्रूट कस्टर्ड बघा इतकं राहिलंय. त्याच्यातच राहू दे का? पातेलं बसत नाही फ्रीजमध्ये. पातेलं तर बघा इकडे याची पण 3 वाटणी चालू आहे. हा नाही नाही द्राक्षी पाहिजे. छान झालंय, जरासं गोड झाले थंड करायचं, थंड करून खावा. त्यात म्हणजे गोडवा कमी येते. हा गोडवा नाही, खाण्यात पण लय फरक वाटतो. तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढितो, तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढितो. Under the